दाखल झालेले आहेत। 1 वाजता वचननामा प्रकाशित केला जाणार आहे। संयुक्त पत्रकार परिषद ठाकरे बंधूंची आणि त्यासाठी उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल झालेले आहेत। तर वचननामा प्रकाशित केला जाणार आहे, त्या ठिकाणी तयारी पूर्ण झालेली आहे। अगदी काही वेळातच आता राज ठाकरे देखील शिवसेना भवनकडे रवाना होणार आहेत। आपण अगदी काही वेळापूर्वी दृश्य देखील बघितली होती। संजय राऊत आणि मनसेचे काही नेते देखील हे शिवतीर्थवरती पोहोचलेले आहेत आणि ते देखील आता शिवसेना भवनकडे रवाना होणार आहेत। मात्र त्याआधी आता उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनमध्ये दाखल होत आहेत। दुपारी बरोबर 1 वाजता ठाकरे बंधूंचा हा एकत्रित संयुक्त वचननामा जाहीर केला जाणार आहे आणि ही थेट लाईव्ह दृश्य आपण बघत आहोत। उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनमध्ये दाखल झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय, शिवसेना भवनात उद्धव ठाकरे दाखल झालेत। आज पहिल्यांदाच तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना भवनात राज ठाकरे उपस्थित असतील। 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात राज ठाकरे येणार आहेत। हा अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा क्षण असणार आहे आणि उद्धव ठाकरे शिवसेना भवनात त्यासाठी दाखल झालेले आहेत। संयुक्त वचननामा ठाकरे बंधूंचा आज प्रकाशित होणार आहे आणि त्याआधी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद उद्धव ठाकरेंनी साधलाय, प्रतिक्रिया दिलेली आहे। अर्थात ठाकरे बंधूंची युती झाली, मेळाव्या निमित्तानं ते एकत्र आले, त्यानंतर अधिकृतपणे महानगरपालिकांसाठी आणि मुंबईसाठी म्हणून युती झाली ठाकरे बंधूंची आणि आता प्रचाराची रणधुमाळी सुरू होते आणि अशातच आज शिवसेना भवनात ठाकरे बंधू एकत्रितपणे वचननामा प्रकाशित करणार आहेत। मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा या शीर्षकाखाली खरं तर हा वचननामा असणार आहे। सत्ता आली तर मुंबईकरांसाठी काय काय करणार याचा हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे आणि त्यासाठी उद्धव ठाकरे हे आता शिवसेना भवनमध्ये दाखल झाले आहेत। आनंदाचा क्षण आहे। आता चेहऱ्यावरती काय दिसते यावरती उद्धव ठाकरे आता शिवसेना भवनात दाखल झाले। काही वेळातच राज ठाकरे हे सुद्धा शिवसेना भवनात दाखल होतील। तर शिवसेना भवनाची जी जुनी वास्तू होती त्या जुन्या वास्तूत पहिल्या मजल्यावर राज ठाकरे यांचं एक दालन होतं। मात्र या नवीन शिवसेना भवनात राज ठाकरे पहिल्यांदाच येणार आहेत। 20 वर्षांनंतर ते शिवसेना भवनात दाखल होणार आहेत आणि त्याआधी उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल झाले तेव्हाची ही दृश्य वेगवेगळ्या घटकांसाठी म्हणून वचननाम्यातून आता ठाकरे बंधू काय घोषणा करतायत, काय वचन देतायत हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र त्याची काही झलक आणि काही मुद्दे समोर आलेले आहेत। तरुणांसाठी काही मुद्दे मांडण्यात आलेले आहेत। त्यानंतर प्रॉपर्टी टॅक्स संदर्भातला मुद्दा आहे, तर कोळी महिलांसाठी मासाहेब किचनमधनं 10 रुपयात जेवणाचा मुद्दा आहे, असे विविध वचननाम्यातील काही मुद्दे समोर आले। त्यासोबतच ठाकरे बंधूंच्या वचननाम्यामध्ये नेमकं काय असणार हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। दर्जेदार शिक्षणासाठी मुंबई पब्लिक स्कूलची संख्या असेल, शिवाय मुंबईकरांना 24 तास पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्याचा देखील कुठेतरी प्रयत्न होणार असल्याची घोषणा असू शकते, असं देखील बोललं जात आहे। शिवसेना भवनमध्ये आता उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत आणि ही थेट दृश्य आपण बघितली। राज ठाकरे देखील आता अगदी काही क्षणातच शिवसेना भवनकडे रवाना होणार आहेत। त्यांच्यासोबत तिकडे मनसेचे नेते आहेत, शिवाय संजय राऊत देखील अगदी काही वेळापूर्वीच शिवतीर्थवरती पोहोचलेले आहेत आणि उद्धव ठाकरे सध्या शिवसेना भवन या ठिकाणी पोहोचल्याची दृश्य आपण बघत आहोत। मुंबई महानगरपालिकेवर ही शिवसेनेची सत्ता राहिलेली होती। 2017 मधली गणितं आपल्या सगळ्यांनाच आठवत आहेत। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आता या वेळेला ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। एकत्रितपणे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला ते सामोरे जात आहेत। मुंबई मराठी माणसाचीच राहिली पाहिजे आणि मुंबईला तोडण्याचा डाव सफल होऊ द्यायचा नाही, असं म्हणत मराठी माणसाच्या मुद्द्यावर आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्रित आलेत। संयुक्त वचननामा आज ते प्रकाशित करणार आहेत। आता या संयुक्त वचननाम्यातील काही मुद्दे समोर आलेले होते, ते संयुक्त वचननामा दुपारी 1 वाजता प्रकाशित होईल। त्यानंतर त्यांची एकत्रित पत्रकार परिषद असेल। त्यासाठी उद्धव ठाकरे जेव्हा शिवसेना भवनात दाखल झाले तेव्हाची ही दृश्य अगदी थोड्याच वेळात राज ठाकरे सुद्धा शिवसेना भवनात दाखल होतील।